नमस्कार. आज आपण करणार आहेत कच्च्या कैरीपासून झणझणीत आणि चटपटीत असे ठेचा करणार आहेत. उन्हाचं जेवण जात नाही, मग असं जे चटणी बनवलं ते एक चपात्याऐवजी दोन चपाती खातात. एवढी भन्नाचा ठेचा तयार होते. रेसिपीला सुरुवात करू. ही एक कैरी घेतलेली, कैरीला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि धुवून मग किसून घेणार आहेत. अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आणि 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले, 5 ते 6 हिरव्या मिरच्या तिकडं प्रमाणे मिरच्या घ्यायच्या, 10 ते 12 लसणाच्या कळ्या, एक छोटा चमचा जिरे, चवीप्रमाणे मीठ घ्यायचं. एक पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहेत. बारीक गॅसवरती हलकीशी शेंगदाणे भाजले की त्यामध्ये ही मिरच्या टाकून घेणार आहेत. हलकीशी भाजूनच घ्यायची शेंगदाणे, मग त्यामध्ये मिरच्या टाकायच्या. मग मिरच्यासोबत आपले शेंगदाणे भाजले जातं. मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या डाग पडेपर्यंत. मिरच्याचं नाही भाजून घेतलं तर आपल्या कैरीचा ठेचा लगेच खराब होतं. मिरच्याचं भाजून घेतली तर फ्रीजमध्ये 8 दिवस टिकत आहे. त्यामुळे मिरच्या भाजून घेणं जरुरी आहे. हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये जिरे आणि लसूण टाकून घ्यायचं आणि पाणी न घालता जाडसर वाटण करून घेणार आहे. इथं असं जाडसर वाटण चांगलं करून घेतलेलं आहे. आणि हे वाटण करून झालं की त्यामध्ये ही कैरी किसून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. इथं चवीला खूप छान अशी लागते भरपूर अशी कोथिंबीर टाकली ठेच्यामध्ये की. आणि 1 ते 2 सेकंदासाठी मिक्सरमधनं फिरून घ्यायचं. फक्त मिक्स होईपर्यंत किती छान अशी चटपटीत कैरीपासून ठेचा तयार झाला आहे आणि चवीला एकदम भन्नाट असं होतं आहे. एकदा ह्या पद्धतीनं ठेचा करून ठेवला तर 8 दिवस फ्रीजमध्ये राहते. फक्त मिरची चांगली भाजून घ्यायची म्हणजे आपला ठेचा खराब होत नाही. आणि एक भाकरीच्या 2 भाकरी खाताना किंवा तोंडी लावण्यासाठी जबरदस्त रेसिपी आहे. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवे असेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.